तालुक्यातील यवत रेल्वे स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबावर बुधवारी 5 तारखेला रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास 3 अज्ञात चड्डी बनियान घातलेल्या इसमांनी घरात घुसून एकाच कुटुंबातील 4 जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती। या हल्ल्यात विश्वजित शशिकांत चव्हाण यांचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झाले। ही घटना चोरीच्या उद्देशाने घडली असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे। यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री यवत रेल्वे स्टेशन जवळील निळकंठेश्वर मंदिराशेजारी शशिकांत चव्हाण यांच्या घरात 4 अज्ञातांनी त्यांच्या कुटुंबियावर हल्ला केला होता। यात त्यांचा मुलगा विश्वजित चव्हाण याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, तर त्यांच्या कुटुंबातील वडील शशिकांत पांडुरंग चव्हाण, आई उज्ज्वला शशिकांत चव्हाण, बहीण प्राची वैभव यादव हे जखमी झाले। जखमींवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। याबाबत मयत विश्वजित चव्हाण यांच्या पत्नी सारिका चव्हाण यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती। त्या अनुषंगाने यवत पोलिसांनी तपास करत 4 परप्रांतीय आरोपींना ताब्यात घेतलं असून आपण चोरीच्या उद्देशाने हा गुन्हा केला असल्याचं कबुली जबाब त्यांनी दिलाय। यातील दोन आरोपींना यवत पोलीस परिसरातून अटक करण्यात आली आहे, तर 2 आरोपींना सासवड भागातून अटक करण्यात आली आहे। यात सलमान शेख, मोमीन शेख, रावत सिंग तोमर, गुलशन खान सर्व आरोपी उत्तर प्रदेश राज्यातील बागपत जिल्ह्यातील आहेत। एक घटना यवत स्टेशन ह्या भागामध्ये घडली। तिथे वस्तीवरच्या चव्हाण कुटुंबियांच्या घरामध्ये काही लोक शिरले आणि त्यांनी त्या कुटुंबियांना मारहाण केली। जेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर हे होते तेव्हा त्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्यांना काहीतरी डाऊट आला, कारण त्या बाहेरच भांडे घासत होत्या। त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं, पती गच्चीवर गेला, गच्चीवरून टॉर्चने बघितलं आणि मग तो घराबाहेर पडला, तर त्या व्यक्तीवर यांनी हल्ला केला आणि दांडक्याने त्याच्या डोक्यात प्रहार करण्यात आला। त्याच्यानंतर हे 4ही आरोपी तिथे त्यांच्या घरामध्ये शिरले आणि त्यांनी जे आहे त्या घरातील 2 महिलांवर, म्हणजे त्या घरात त्या व्यक्तीची आई आणि त्यांची बहीण अशा दोघांवर हल्ला केला। त्यासोबतच त्यांच्या वडिलांवर सुद्धा हल्ला केला। ह्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत त्या त्यांच्या मुलाला घेऊन त्यांनी बेडरूमचे जे बाथरूम होतं त्या बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं आणि शेजारचे जे मुळीक आहेत त्यांना फोन करून माहिती दिली। लगेच ते मुळीक आल्यामुळे हे आरोपी जे आहेत ते पळून गेले। पळून जात असताना यांनी शेजारच्या व्यक्तींवर दगडफेक सुद्धा केली। ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ यवतचा पूर्ण स्टाफ हा घटनास्थळी पोहोचला होता आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळा तपास सुरू केला। सकाळी ह्याच्यातले जे काही क्लूज आहेत ते सगळे गोळा करायला सुरुवात केली आणि दुपारपर्यंत आमच्याकडे बऱ्यापैकी ह्या संदर्भाने क्लूज उपलब्ध होते। ते जितकाही आमच्याकडे धागेदोरे किंवा दुवे आमच्याकडे उपलब्ध झाले त्याच्यावरनं आम्ही वेगवेगळी 4-5 पथकं ह्या आरोपींना पकडण्यासाठी रवाना केली होती। सुदैवाने ते ह्याच भागामध्ये असल्यामुळे हे 4ही आरोपी आम्हाला प्राप्त झालेले आहेत, इथे मिळून आलेले आहेत आणि ह्या 4ही आरोपींनी ह्या गुन्ह्यासंदर्भातली कबुली दिलेली आहे। म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे काही होतं आपल्या सगळ्यांच्या समक्षच होतं आहे। काल रात्री 10-10:30च्या सुमारास ही घटना घडली आणि आता जवळपास 6:30च्या सुमारास आम्ही आपल्याला ब्रीफ करतोय। 1 तासाभरापूर्वीच हे आरोपी आमच्याकडे आम्हाला प्राप्त झालेले आहेत। पुढचा त्यांचा तपास हा सुरू आहे, परंतु ह्या आरोपींनी गुन्ह्याची जी इनिशियल कबुली आहे ती दिलेली आहे। ह्यामध्ये कोणाचा काय रोल होता, ह्यापूर्वीचे त्यांच्यावर काय गुन्हे होते, ह्या सगळ्या बाबींबद्दलचा तपास जो आहे तो आमचा सुरू आहे। NTV न्यूज मराठी, पुणे।